सुनबाई, बाथरूममध्ये 2 दिवसांपासून तुझे कपडे पडले आहेत, त्यांना धुवून वाळत घाल. सुशीलाताई अंगणात झाडू मारत म्हणाल्या. सून रुचा आपल्या खोलीतून मोठ्या आवाजात म्हणाली, ठीक आहे, धुवते. तुम्ही तर माझ्या मागेच पडलेल्या असता. सुशीलाताई म्हणाल्या, अगं, ह्यात ओरडण्यासारखे काय आहे? मी तुझ्याशी हळू आवाजात बोलते ना. रुचा म्हणाली, ओरडण्यासारखे काय आहे म्हणजे? हे बघा सासूबाई, ते कपडे माझे आहेत. तिथेच कुजून फाटले तर माझ्यासाठी नवीन कपडे घ्या असे मी तुम्हाला तर नाही म्हणणार. ज्याने माझ्याशी लग्न केले तो घेऊन देईल मला नवीन कपडे. तुम्हाला काय त्रास होतोय? प्रत्येक गोष्टीमध्ये वाकडे लावत असता. असे म्हणत रुचा खोलीतून रागाने पाय आपटत बाहेर आली आणि बाथरूममध्ये गेली आणि तिचा सर्व राग त्या निर्जीव कपड्यांवर काढत बडबड करायला लागली की ह्या घरामध्ये आता माझे राहणे खूप मुश्किल झाले आहे. मला जरासुद्धा आराम करायला मिळत नाही. ह्या घरातील लोकांचे म्हणणे आहे की मी कामवाली बनून घरातील साफसफाई करावी, ह्यांची सेवा करावी, जसे काही माझे शरीर हाडामासाचे नसून दगडाचेच बनले आहे. सुशीलाताई सून बोलताना तिच्याकडे पाहत होत्या. त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलासाठी, निलेशसाठी खूप मुली पाहिल्यानंतर रुचाला पसंत केले होते. रुचा दिसायला अगदी नक्षत्रासारखी मुलगी होती. तिचे शिक्षण BA पर्यंत झाले होते. रुचाला पाहताच सुशीलाताईंनी तिलाच सून म्हणून घरात आणणार असा जणू ठाम निर्धार केला. त्यांनी घरात सांगून टाकले की आता निलेशला इतर मुली पाहण्याची काही एक गरज नाही. ह्या घरची सून रुचा बनेल, दुसरी कोणी नाही. आणि अशा प्रकारे सुशीलाताईंनी 2 वर्षांपूर्वी आपल्या मुलाचे लग्न रुचाबरोबर लावून दिले. रुचा तिच्या कुटुंबात सर्वात लाडकी होती, विशेष करून तिच्या आईची. त्यामुळे ती थोडीशी हट्टी, गर्विष्ठ आणि स्वार्थी स्वभावाची होती. रुचाच्या माहेरी तिच्या आईचा दबदबा होता. हट्ट, गर्व आणि स्वार्थ यामध्ये ती अगदी तिच्या आईवर गेली होती. जेव्हा रुचासाठी तिच्या आईबाबांनी स्थळ पाहायला सुरुवात केली तेव्हापासून तिला तिच्या आईने हेच शिकवले होते की सासरी गेल्यानंतर जेवढ्या लवकर होईल तेवढ्यात नवऱ्याला घेऊन सर्वांपासून वेगळे राहायचे. जर एकत्र कुटुंबामध्ये राहशील तर तुला सासू सासऱ्यांची सेवा करावी लागेल. आणि रुचानेही तिच्या आईच्या शब्दाला मान देऊन तसे वागायला सुरुवातही केली होती. तसे तर सुशीलाताईंच्या कुटुंबामध्ये कशाचीच कमतरता नव्हती, परंतु रुचाच्या माहेराशी तुलना करता त्यांची स्थिती काहीशी कमजोर होती. सुशीलाताईंचे पती दिनकरराव एका कंपनीमध्ये हेड अकाउंटंट होते. त्यांना पगार तसा कमी होता, पण त्या कमी पगारामध्ये त्यांची पत्नी सुशीला आपले घर खूप व्यवस्थितपणे चालवत होती. त्यासोबतच त्यांचा एकुलता एक मुलगा निलेशला सुद्धा त्यांनी चांगले शिक्षण दिले होते. सध्या निलेश एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजरच्या पदावर कार्यरत होता, ज्याची शाखा देशभरात मोठमोठ्या शहरांमध्ये होती. निलेशला नेहमी आपल्या कंपनीच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या शाखांमध्ये जावे लागायचे. त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव होती. त्याला ठाऊक होते की किती कठीण परिस्थितीतून त्याला त्याच्या आईवडिलांनी शिक्षण दिले होते. त्यामुळे त्याचा कल नेहमी त्याच्या आईवडिलांकडे आणि घराकडे होता. तो आपल्या पगारातील काही पैसे रुचाला देऊन बाकीचे पैसे आपल्या आईच्या हातामध्ये ठेवायचा आणि हे रुचाला अजिबात आवडत नव्हते. 2-3 महिने तर रुचाने हे सर्व सहन केले. आपल्या सासरी दिवसभरात काय काय घडते ह्याबद्दलची एक बातमी ती आपल्या आईला सांगायला कधीच विसरत नव्हती. चांगली वाईट प्रत्येक गोष्ट ती तिच्या आईला सांगायची आणि तिची आईसुद्धा मुलीला आपला गुरुमंत्र द्यायला कधीच विसरत नव्हती. लग्नानंतर काहीच महिन्यात रुचाने सर्वात आधी तर आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवायला सुरुवात केली आणि जेव्हा त्याच्याजवळ तिचे काही चालले नाही तेव्हा तिने आपली सासू सुशीलासोबत प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही चुका काढून भांडण करायला सुरुवात केली.
तिच्या तोंडाचा पट्टा एकदा का सुरू झाला की थांबायचे नाव घेत नव्हता. आपल्या सासूचा एकही शब्द ती ऐकून घेत नव्हती. प्रत्येक गोष्टीत ती सासूला उलटसुलट बोलायची. त्यामुळे घरामध्ये दररोज सासूसुनांमध्ये भांडण होऊ लागले. ज्या घरामध्ये रुचा येण्याआधी शांतता होती, आता त्या शांततेचा भंग झाला होता. त्यामुळे आता सुशीलाताई दुपारी घरापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या एका छोट्याशा खोलीत गरीब मुलांची शिकवणी घेण्यात व्यस्त राहू लागल्या. दिनकरराव शांत स्वभावाचे असल्यामुळे त्या दोघींना देखील ते काही बोलत नव्हते. त्यांचे त्याच्या पत्नीवर खूप प्रेम होते. त्यामुळे त्यांनी सुशीलाताईंना आपल्या पद्धतीने समजावले, पण सुनेच्या नादी लागणे त्यांना उचित वाटले नाही. घरात सतत होणाऱ्या सासू सुनेच्या वादामुळे दिनकरराव ऑफिसवरून उशिरा येऊ लागले. निलेशची सुद्धा तीच अवस्था होती. ज्या आईने खूप संकटे झेलून त्याचे पालनपोषण केले, त्याला उच्च शिक्षित बनवले, त्याला स्वतःच्या पायावर उभे केले, त्याला आईच्या कष्टांची जाणीव होती. त्यामुळे निलेश त्याच्या आईला कधीच मोठ्या आवाजात बोलत नव्हता. पण रुचाच्या समोरही बोलण्याची त्याची हिंमत होत नव्हती. आता रुचा रात्रंदिवस निलेशचे कान भरायला लागली. तिचे म्हणणे होते की आता ह्या घरामध्ये ती राहणार नाही. एकदा ती निलेशला म्हणाली, एकतर त्याने तिला माहेरी पाठवून द्यावे किंवा सरळ एखादे भाड्याने घर घेऊन वेगळे राहावे. संध्याकाळी जेव्हा निलेश ऑफिसवरून आला तेव्हा तो सरळ त्याच्या खोलीमध्ये गेला. तेव्हा त्याला रुचा रागामध्ये बसलेली दिसली. तिला पाहून निलेशने विचारले, रुचा, काय झाले? तुझी अवस्था अशी का झाली? आणि तू अशीच रागात का बसली आहेस? आज पुन्हा आईशी तुझे भांडण झाले का? तेव्हा रुचा रागाने म्हणाली, मग आणखी कोण भांडणार आहे मला? तुझ्या आईला मी या घरात नको आहे म्हणूनच तर दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत सतत मला घालून पाडून बोलत असतात, भांडत असतात. असे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. निलेश गुपचूप ऐकून घेतोय म्हटल्यावर ती सासूबद्दल दुपारी घडलेले सर्व काही तिखट मीठ लावून सांगायला लागली. पण म्हणतात ना, सुंदर स्त्रीच्या डोळ्यातून आलेले अश्रू पुरुषाला कधीच सहन होत नाहीत. निलेशने पटकन तिला त्याचा निर्णय ऐकवला. तो म्हणजे, उद्या आपण हे घर सोडून निघून जाऊ. नवऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकून रुचाच्या डोळ्यातील अश्रू कापराप्रमाणे उडून गेले. कशीबशी रात्र सरली. सकाळी लवकर उठून निलेश घरातून बाहेर निघून गेला आणि साधारण 2 तासांनी तो घरी परतला आणि आईला म्हणाला, आई, मी आणि रुचा इथे आजपासून राहणार नाही. आम्ही वेगळे राहण्यासाठी घर पाहिले आहे. आई म्हणाली, तुझ्या बाबांना येऊ देत, त्यांच्याशी बोल आणि मग तुला कुठे जायचे आहे तिकडे निघून जा. निलेश म्हणाला, नाही आई, आता मी कोणाची वाट पाहू शकत नाही. नेहमीच्या भांडणांना मी वैतागलो आहे. त्यामुळे रोजच्या भांडणांपेक्षा वेगळे राहणे कधीही चांगले असे मला वाटते. कमीत कमी शांतता तरी राहील. थरथरत्या आवाजात आई म्हणाली, ठीक आहे, मी तुला थांबवणार नाही, कारण तू आता लहान राहिलेला नाहीस. तुला जे योग्य वाटते ते तू कर. तुला कोणत्या सामानाची गरज आहे ते तू घेऊन जाऊ शकतोस. तसेही हे सर्व काही तुझेच आहे. असे बोलून सुशीलाताई ड्रॉइंग रूममध्ये जाऊन बसल्या. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते, ज्यांना त्या आपल्या पदराने सतत पुसत होत्या. काही वेळाने निलेशने जाऊन एक टेम्पो घेऊन आला. त्याच्यासोबत 2 कामगार होते. त्या कामगारांनी सर्व सामान टेम्पोमध्ये चढवायला सुरुवात केली. अर्ध्या तासानंतर निलेश आणि रुचा त्यांना लागेल ते सामान घेऊन त्याच टेम्पोमध्ये बसून निघून गेले. सुशीलाताईंच्यामध्ये एवढी हिंमत झाली नाही की त्या बाहेर येऊन दोघांना घर सोडून जाताना पाहू शकतील. संध्याकाळी जेव्हा दिनकरराव ऑफिसवरून घरी आले तेव्हा आपल्या पत्नीकडून त्यांना सर्व हकीकत समजली. त्यांना खूप दुःख झाले, पण रोजच्या भांडणांपेक्षा हे चांगले आहे असे त्यांना वाटले. त्यामुळे दोन्ही ठिकाणी शांतता तरी राहील असे ते म्हणाले.
हाच विचार करून ते गप्प बसले. त्या रात्री दोघा पती पत्नींनी जेवण केले नाही. निलेश आणि रुचाला जाऊन आता साधारण 1 वर्ष झाले होते. बरोबर दिवाळीच्या 10 दिवसानंतर त्या दोघांनी घर सोडले होते. आताही दिवाळीचा सण आला होता. आजूबाजूच्या घरांमध्ये अगदी आनंदाने तयारी सुरू झाली होती. घरांमध्ये दिवे लावले जात होते. पण सुशीलाताई आणि दिनकरराव दोघे उदास बसून भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवून गेले. त्यांना आता सणामध्ये कोणताही उत्साह वाटत नव्हता. संध्याकाळी सुशीलाताईंनी दरवाजात फक्त एक दिवा लावून ठेवला. दिवाळीच्या 2 दिवसानंतर दिनकररावांना ऑफिसमध्ये पाठवून सुशीलाताई लहान मुलांची शिकवणी घेण्यासाठी निघून गेल्या. आणि जेव्हा त्या संध्याकाळी घरी चालल्या होत्या तेव्हा वाटेत त्यांचे बोलणे एका अनोळखी स्त्रीबरोबर झाले, जी त्यांना ओळखत होती. पण सुशीलाताई त्या स्त्रीला ओळखत नव्हत्या. आधी तर त्या स्त्रीने सुशीलाताईंना नमस्ते केले आणि मग सांगितले की त्या रुचा आणि निलेशच्या घराजवळ राहतात. ती स्त्री म्हणाली, आज रुचाची तब्येत खूप बिघडली होती आणि तिला तिचे घरमालक रिक्षामध्ये घालून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, कारण निलेश सकाळीच त्याच्या कामासाठी शहराबाहेर गेला आहे. त्यांची सून रुचा गरोदर असून तिचे दिवस भरल्यामुळे तिची कधीही डिलिव्हरी होऊ शकते, असे ती स्त्री सुशीलाताईंना म्हणाली. जेव्हा त्या स्त्रीला विचारले की रुचाचे घरमालक तिला कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत, तेव्हा तिने सांगितले, काळे नर्सिंग होम. सुशीलाताईंनी त्या स्त्रीचे आभार मानले आणि त्या पटकन घरी आल्या आणि त्यांनी एका पिशवीत काही गरजेचे सामान घेतले. कपाटामध्ये जेवढे पैसे होते तेवढे घेतले आणि घराला कुलूप लावून त्या काळे नर्सिंग होममध्ये निघून गेल्या. तिथे गेल्यानंतर त्यांना रुचाबद्दल ठाऊक झाले की आता तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. त्यामुळे डॉक्टर रुचाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आहेत. तेव्हा एक नर्सने विचारले की रुचा माने बरोबर कोण आले आहे. त्यांना ऑपरेशनची फी जमा करण्यासाठी बोलावले आहेत. सुशीलाताईंनी जेव्हा नर्सला रुचाबद्दल विचारले तेव्हा तिथेच रुचाचे घर मालक उभे होते. त्यांना ठाऊक झाले की ही स्त्री बहुतेक निलेशची आई आहे, त्यामुळेच एवढ्या बेचैनीने विचारत आहे. त्यांनी हात जोडून सुशीलाताईंना नमस्कार केला आणि मग सर्व काही सांगितले. सुशीलाताई म्हणाल्या की रुचा त्यांची सून आहे. काही वेळाने त्या नर्ससोबत डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्या आणि डॉक्टर निर्मला शर्मांना नमस्ते करून त्यांनी आपली ओळख सांगितली की रुचा त्यांची सून आहे आणि ते त्या ऑपरेशनची फी जमा करण्यासाठी आले आहेत. आधी डॉक्टरांनी त्यांच्याकडून एका फॉर्मवर सही घेतली आणि मग ऑपरेशनसाठी 25,000 रुपये जमा करण्यास सांगितले. सुशीलाताई म्हणाल्या, डॉक्टर साहेब, सध्या तर तुम्ही 10,000 रुपये जमा करून घ्या. बाकीचे पैसे मी माझ्या पतीला फोन करून मागवून घेते. त्या पुढे म्हणाल्या, डॉक्टर साहेब, ऑपरेशन व्यवस्थित होईल ना? बाळ आणि त्याची आई स्वस्थ असावी असे वाटते. तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. आणि हो, हे पैसे तुम्ही काउंटरवर जमा करा आणि रिसीट घ्या. तिथूनच तुम्ही तुमच्या पतीला फोनही करा. सुशीलाताईंनी पटकन काउंटरवर जाऊन पैसे जमा केले आणि रिसीट घेतली आणि तिथूनच दिनकररावांना फोनही केला आणि सर्व हकीकत सांगितली आणि सोबत हेही सांगितले की लवकरात लवकर काळे नर्सिंग होममध्ये 15,000 रुपये घेऊन या. साधारण 1.5 तासानंतर दिनकरराव तिथे पैसे घेऊन पोहोचले. पण तरीही रुचाचे आई वडील अजून हॉस्पिटलमध्ये आले नव्हते. सुशीलाताई आणि दिनकरराव ऑपरेशन थिएटरजवळ एका बेंचवर बसले होते. काही वेळानंतर एका नर्सने येऊन विचारले, पूजा मानेचे नातेवाईक कोण आहेत? तेव्हा सुशीलाताई म्हणाल्या, मी तिची सासू आहे. तेव्हा नर्स म्हणाली, अभिनंदन, त्यांना मुलगी झाली आहे. बाळ आणि त्याची आई दोघेही स्वस्थ आहेत. आजी आजोबा झाल्याचा आनंद त्या दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. काही वेळाने नर्स बाळाला घेऊन आली तेव्हा सुशीलाताईंनी बाळाला पाहिले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी बाळाला जवळ घेतले आणि बाळाच्या कपाळाची पापी घेतली. दिनकररावांनी बाळाला पाहिले
आणि खिशातून 500 रुपयांची नोट काढली आणि नर्सला देत म्हणाले की ह्या पैशातून तुमच्यासाठी मिठाई आणा. काही वेळाने रुचाला एका स्ट्रेचरवरून वॉर्डमध्ये आणले गेले. त्यावेळेस ती बेशुद्ध होती. वॉर्डमध्ये एका कॉटवरती तिला झोपवले. बाळ तिथेच तिच्याजवळ बाजूच्या पाळण्यात होते. सुशीलाताई तिथेच बेंचवर बसून होत्या. त्यांनी दिनकररावांना घरी पाठवून दिले. साधारण 4 तासानंतर रुचाला शुद्ध आली. तिने डोळे उघडले तेव्हा पाहिले की तिची सासू सुशीलाताई तिच्याजवळ बसली आहे आणि त्यांच्या मांडीवर बाळ आहे. तेव्हा सुशीलाताई म्हणाल्या, आपल्या घरी लक्ष्मी आली आहे, अगदी तुझ्यासारखी आहे, असे म्हणत सुशीलाताईंनी रुचाच्या डोक्यावरून हात फिरवला. रुचाला खूप आनंद झाला होता. काही वेळाने रुचाचे घरमालक रुचाला येऊन म्हणाले, रुचा, तू सांगितल्याप्रमाणे मी तुझ्या डिलिव्हरीबद्दल तुझ्या माहेरी कळवले होते आणि लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये यायलाही सांगितले, पण अजूनही तुझ्या माहेरून ना तुझी आई आली ना तुझे बाबा. रुचा काहीही बोलली नाही. तेव्हा सुशीलाताई म्हणाल्या, येत असतील, अचानक काहीतरी काम निघाले असेल. रुचा म्हणाली, सासूबाई, आईबाबांना माझ्यापेक्षा असे कोणते महत्त्वाचे काम असू शकते. तेव्हा सुशीलाताई काहीच बोलल्या नाहीत. सुशीलाताईंनी अजूनही काही खाल्ले नव्हते. एवढेच काय, पण त्यांनी चहा देखील घेतला नव्हता. रात्रभर त्या रुचाच्या कॉट शेजारी स्टूलवर बसून होत्या. तिला सतत काय हवे नको ते विचारत होत्या. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तर तिला उचलून घ्यायच्या. सिझर झाल्यामुळे रुचाला उठून बसता येत नव्हते, तर तिला आधार देऊन उठवायच्या. अशा प्रकारे सुशीलाताईंनी त्यांची जबाबदारी उचलली आणि पूर्ण रात्र अशीच सुनेजवळ आणि नातीजवळ बसून घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनकरराव चहा घेऊन आले आणि त्या दोघींना कपामध्ये त्यांनी चहा दिला आणि पत्नीकडे पाहून म्हणाले, आता तू घरी जा, मी इथे बसतो. तू कालपासून काही खाल्लेही नाहीस. तू बनवलेले जेवण किचनमध्ये कालपासून जसेच्या तसेच आहे. घरी जा आणि सुनबाईसाठी खिचडी बनवून घेऊन ये. तोपर्यंत मी इथे बसतो. आज मी ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे. सुशीलाताई ठीक आहे असे म्हणाल्या आणि सुनेकडे लक्ष द्या असे सांगून निघून गेल्या. दिनकरराव तिथेच बेंचवर बसले. साधारण 1 तास झाल्यानंतर रुचाला म्हणाले, बेटा, मी जरा बाहेर जाऊन बसतो. तुला काही हवे असेल तर नर्सला सांग. असे बोलून ते बाहेर जाऊन बसले. रुचाच्या बाजूच्या बेडवर असलेल्या एका स्त्रीला बाळ झाले होते. तिची आई तिथेच बसली होती. जेव्हा दिनकरराव वॉर्डमधून बाहेर गेले तेव्हा ती स्त्री जागची उठून रुचाच्या कॉटजवळ येऊन म्हणाली, मुली, तुझे आईवडील खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. खास करून तुझी आई तर खूप चांगली आहे. बिचारी रात्रभर तुझी सेवा करत होती. तेव्हा रुचा म्हणाली, ते दोघे माझे आईबाबा नाही तर सासू सासरे आहेत. तेव्हा ती स्त्री चकित होऊन म्हणाली, जगामध्ये अशी सासूसुद्धा असू शकते जी कालपासून काही न खाता पिता आपल्या सुनेची सेवा करत आहे. खरंच मुली, तू खूप नशीबवान आहेस. म्हणूनच तुला असे चांगले सासू सासरे मिळाले. मग अगं, आम्हाला वाटत होते की ते तुझे आईबाबाच आहेत. कोणती सासू आपल्या सुनेसाठी एवढे करते? मी तर आज पहिल्यांदाच पाहिले आहे. जर प्रत्येक सुनेला तुझ्या सासूसारखी सासू असेल तर कोणत्याही सुनेला सासरी सासूरवास होणार नाही. मुली, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. म्हणूनच तुला एक सांगते की तू कधी तुझ्या सासूला त्रास देऊ नकोस. तिचे मन दुखवू नकोस. तिला वाईट बोलू नकोस. मुली, जर खऱ्या मनाने तू म्हातारपणामध्ये त्यांची सेवा करशील तर त्या म्हाताऱ्या सासूचा आत्मा तुला आशीर्वाद देईल. तेवढ्यात एक नर्स रुचाला इंजेक्शन देण्यासाठी आली आणि ती स्त्री आपल्या मुलीजवळ परत गेली. रुचा विचार करायला लागली की तिची आईसुद्धा एक स्त्री आहे आणि तिची सासूसुद्धा. पण दोघींमध्ये किती फरक आहे. एकीला फक्त त्रास द्यायला आवडतो आणि दुसरी नम्रतेने वागते. एक आई मुलीला सासूपासून वेगळे राहा असे सांगते आणि ही आई घर वाचवण्यासाठी स्वतः त्रास करून घेते. एकीमध्ये फक्त देखावा आहे, गर्व आहे, तर दुसरीमध्ये प्रेम, आपुलकी, माया आणि सहजता आहे. पहिली स्त्री आहे त्यामुळे सन्माननीय आहे आणि दुसरी सन्मानाच्या सोबत विश्वास आणि प्रेमाला सुद्धा पात्र आहे.
एक फक्त जननी आहे तर दुसरी आई आहे. हा विचार करून रुचाच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. तेवढ्यात बाळा चहा घे असे दिनकरराव म्हणाले आणि रुचाने आपल्या सासऱ्याकडे पाहिले आणि विचार करायला लागली की ह्या माणसाने तर आजपर्यंत मला बेटा ह्या शब्दाशिवाय कधीच कोणत्या नावाने हाक मारली नाही आणि ना वाईट बोलून माझे मन दुखावले. आणि अशा प्रेमळ माणसांसोबत चुकीचे वागून मी खूप मोठा अपराध केला आहे. मग रुचाचे लक्ष भंग झाले, कारण दिनकरराव बाजूला बसलेल्या स्त्रीला म्हणत होते की ताई, मी तुम्हाला एक त्रास देतोय. तुम्ही जरा माझ्या सुनेला हात देऊन उठवता का? तिला चहा प्यायचा आहे. तेव्हा ती स्त्री उठली आणि तिने रुचाला उठवून चहा पाजायला लागली. तेव्हा दिनकरराव बाहेर निघून गेले. साधारण 10 वाजता सुशीलाताई खिचडी आणि काही स्वच्छ कपडे घेऊन आल्या आणि रुचाला काळजीपूर्वक उठवून बसवून त्यांनी चमच्याने आपल्या हाताने तिला भरवू लागल्या. संध्याकाळी साधारण 4 वाजता रुचाचे आईबाबा रुचाला भेटायला आले. तेव्हा सुशीलाताई रुचाचे केस विंचरत होत्या. रुचाचे आईबाबा बाजूच्या रिकाम्या बेंचवर बसले. ते दोघे जणू एखाद्या पार्टीला आल्याप्रमाणे तयार होऊन आले होते. दोघांनी औपचारिकतावश हात जोडून सुशीलाताईंना नमस्कार केला, पण त्यानंतर ते त्यांच्याशी काहीच बोलले नाहीत. एका पिशवीत काही सामान ठेवत सुशीलाताई उठत म्हणाल्या, रुचा बाळा, माझ्याकडून जेवढे झाले मी केले. आता तुझे आई बाबा आलेत, त्यामुळे आता मी माझ्या घरी चालली आहे. तू सुद्धा 3-4 दिवसांनी तुझे टाके काढून तुझ्या घरी जाशील. आणि हो, आजपर्यंतच्या औषधांचा आणि हॉस्पिटलचा जेवढाही बिल झाले होते ते मी दिले आहे आणि त्याच्या पावत्या मी तुझ्या उशीखाली ठेवल्या आहेत. निलेश येईल तेव्हा त्याला मी विचारत होते म्हणून सांग. एवढे बोलून त्या जायला निघाल्या. तेवढ्यात त्यांना असे वाटले की त्यांचा पदर कुठेतरी अडकला. तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा रुचाने सासूचा पदर पकडला होता. डबडबलेल्या डोळ्यांनी ती आपल्या सासूकडे पाहत होती. तेव्हा रुचा हळू आवाजात म्हणाली, आई, तुम्ही तुमच्या ह्या मूर्ख मुलीला माफ करणार नाहीत का? तेव्हा सुशीलाताई पटकन रुचाच्या गळ्यात पडल्या. त्यांचेही डोळे भरून आले. त्या सुनेच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या, वेडी आहेस का तू? अगं आई, आपल्या मुलीवर कधी नाराज होते का? तू स्वतःला मूर्ख का म्हणतेस? अगं, शेकडो मुलींमधून तुला पसंत करून मी घरी आणले होते. मग तू मूर्ख कशी झालीस? तू माझी सून नाहीस तर मुलगी आहेस आणि मी तुला नेहमीच माझी मुलगी मानली आहे. सुशीलाताई म्हणाल्या, जास्त रडू नकोस बाळा. अजून तुझे शरीर कमजोर आहे. टाके कच्चे आहेत. रडल्यानंतर टाक्यांवर ताण पडेल. असे बोलत त्या आपल्या पदराने डोळे पुसायला लागल्या. अचानक सुशीलाताईंचे लक्ष बाजूला बसलेल्या तिच्या आईबाबांकडे गेले तर तिचे आईबाबा कधीच निघून गेले होते. बहुतेक तिच्या आईने विचार केला की आता इथे त्यांचे काहीच काम नाही, कारण त्यांची कोणतीही चाल रुचावर असर करणार नव्हती. 5 दिवसांनी म्हणजे आज रुचाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता. निलेशसुद्धा टूरवरून परत आला. त्याने आपले सामान खोलीमध्ये ठेवले आणि सरळ हॉस्पिटलमध्ये गेला. आपल्या आईला रुचाजवळ पाहून आधी घाबरला आणि निलेशचे पाय पुढे जातच नव्हते. पण जेव्हा त्याने रुचा आणि आपल्या आईला हसताना पाहिले तेव्हा तो त्याच्या आईजवळ गेला आणि त्याने वाकून आईला नमस्कार केला. रुचाने स्पष्ट सांगितले की ती आता भाड्याच्या घरामध्ये राहणार नाही, तर सासूसोबत सरळ तिच्या घरी जाईल. त्यामुळे तिला घेऊन सुशीलाताई घरी आल्या होत्या. आता त्या घरामध्ये आनंदीच आनंद होता. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य होते. तो छोटासा जीव सर्वांसाठी आनंद घेऊन आला होता. घरी आल्यानंतर तिच्या सासूने रुचा आणि बाळाची नजर काढली. त्यांनी रुचाला आराम करण्याची ताकीद दिली. रोजच्या जेवणात तिला पौष्टिक पदार्थ देऊ लागल्या. सासू सुनेतील प्रेम पाहून निलेशला खूप आनंद वाटत होता. एके दिवशी रात्री सुशीलाताईंनी अंगणात सर्वत्र दिवे लावले. हे पाहून रुचा तिच्या सासूला म्हणाली, आई, दिवाळी तर कधीच होऊन गेली, मग तुम्ही आज दिवे का लावत आहात? तेव्हा सुशीलाताई हसत म्हणाल्या, अगं, माझ्या घरी वर्षानंतर माझी मुले परत आली आहेत, त्यामुळे माझ्यासाठी हा दिवाळ सणच आहे. त्या पुढे म्हणाल्या,
माझी मुलगी दिवाळीनंतर गेली होती आणि आता दिवाळीनंतर आपल्यासोबत माझ्या नातीला घेऊन आली आहे. त्याच आनंदात मी आज दिवाळी साजरी करत आहे. जा, तू ही चांगली साडी नेसून ये आणि बाळाला सुद्धा नवीन कपडे घाल. तुम्हा दोघांसाठी नवीन कपडे मी कपाटामध्ये ठेवले आहेत. रुचाचे मन भरून आले. तिने आत जाऊन पटकन कपडे बदलले आणि नवीन कपडे घालून तिने आपल्या सासूला वाकून नमस्कार केला. रुचा म्हणाली, आई, बाळालाही आज हाच आशीर्वाद द्या की तिच्यात तुमच्यासारखे गुण यावेत आणि तिच्या घरामध्ये जाईल, त्या घराला स्वर्ग बनवेल. सुशीलाताईंनी बाळाला आशीर्वाद दिला. दोघी सासूसुना एकमेकींच्या गळ्यात पडल्या. निलेश आणि दिनकरराव तिथे आले. निलेश त्या दोघींना पाहून म्हणाला, प्रत्येक सासू माझ्या आईसारखी आणि सून रुचासारखी असेल तर कोणतेही घर कधीच तुटणार नाही. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.